मित्रांनो, रामकृष्ण हरी. बघा, दोन वेगवेगळे मुद्दे आहेत, पण उद्देश फक्त एकच आहे. दोन्हीही मुद्द्यामधून, दोन्हीही विभिन्न प्रश्नामधून नेहमी उघडा हा उभाटाच पडतो. उद्धव ठाकरे साहेबच हे उघडे पडतात. बघा, आता विरोधी पक्ष नेत्यावरून जे काही खडाजंगी चालू आहे, यातून विरोधी पक्ष नेता मागण्यापेक्षा आत्मचिंतन करण्याची खूप अशी जास्तीत जास्त गरज आज या लोकांना आहे. आपली 2019 पूर्वी अवस्था कशी होती आणि आता अवस्था कशी आहे, ह्या दोन्हीही गोष्टी बघितल्या तर मित्रांनो असं वाटायला लागतं की माणसानं नेहमी मातीशी इमानदार राहायला पाहिजे आणि आपले जे काही मुळं आहेत ते मुळंसुद्धा त्याच मातीमध्ये खोलवर रुजलेले असतात, हे तेवढंच खरं आहे. आता बघा, पहिला मुद्दा असा होता, ते म्हणजे जे काही त्यांचे दानवे आहेत, अंबादास दानवे, त्यांचे माजी विरोधी पक्ष नेते, ते नेते शेवटचे होते, त्यानंतर ते पद हे खालीच आहे. मग या पदावरून नेहमी भास्करराव जाधव, आदित्य ठाकरे या दोघांचेच नाव पुढे आहे. आदित्य साहेबांचं नाव पुढे घेतले, तिकडे लगेच भास्करराव म्हणतात ते होणार नाहीत, आता माझंच नाव पुढे आहे, मीच पुढे आहे. आणि ज्यावेळेस त्यांचं नाव पुढे असेल त्यावेळेस मी बिनधास्त माघार घेतो, हे त्यांचं कालचं स्टेटमेंट आहे. पण ज्यावेळेस तिथं ठाकरेंचं नाव येईल त्यावेळेस हे आपोआप पीक होते, ते पक्षातनं आपोआप बाहेर पडतील, असाही काही लोकांचं काही असं आहे. मग याच विषयावरती जे काही दानवे साहेब आहेत, दानवे साहेब बोलले की सामंताप्रमाणे भास्करराव जाधव नाहीत, ते खुर्चीसाठी जातील किंवा पक्ष सोडतील, फितूर होतील, गद्दार होते, असं बोलले. खुर्चीसाठी. आता मित्रांनो, हा शब्द महत्त्वाचा आहे. सामंत, उदय सामंत आणि सोबतचे 40 आमदार शिंदे साहेब जर खुर्चीसाठी बाहेर गेले असतील, ते खुर्चीसाठी जर बाहेर पडले असतील, तर 2019 मध्ये उद्धव ठाकरे बाहेर का पडले होते? उद्धव ठाकरे काकांच्या हाताला धरून बाहेर का आले होते? बाबासाहेबांनी काँग्रेसशी कधीही समझोता केला नाही, राष्ट्रवादीशी केला नाही, तरीही सगळे एथिक्स सोडून, सगळे काही आचारसंहिता सोडून पक्षाची ते काँग्रेसच्या बाजूला जाऊन का बसले? काँग्रेसला दिल्लीला जाऊन मुजरा का घातला? म्हणजे सामंत हे खुर्चीकरता बाहेर गेले, गद्दार झाले. पण उद्धव ठाकरेंनी काय केलं होतं? या युतीमधील जी पहिली गद्दारी असेल तर पहिली गद्दारी कोण केलं हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. हिंदुत्वाशी, हिंदूंच्या मतांशी, भावनेशी, शिवसैनिकांशी, स्वतःच्या आमदारांशी, हे सर्वांना माहिती आहे, परत सांगायची गरज नाही. पण तरीही यांची क्यू तेव्हा येते की ज्यावेळेस जे आपण करतोय ते खरं एक धर्म आहे आणि जे दुसरे करतात ते अधर्म आहे. म्हणजे दुर्योधनाला हे वाटलं होतं की आपण धर्माचं काम करतोय, पण तो अधर्मीच होतो. हे सगळं असंच आहे यांचं. मग आता जर सामंताकडे तुम्ही बोट करत असाल तर 4 बोटं हे तुमच्याकडे आहेत. तुम्ही 2019 मध्ये खुर्चीसाठीच बाहेर आलात. मनसेसोबत युती हे खुर्ची करता चालू आहे, काँग्रेस संघ तडजोड खुर्ची करता चालू आहे, विरोधी पक्ष नेता हे खुर्चीसाठी चालू आहे. म्हणजे खुर्ची करता नेमकं वागतंय कोण, राहतंय कोण, हे दानवे साहेबांनी थोडं आपल्याकडं वळून बघावं, आपोआप कळून जाईल. आणि दुसरा मुद्दा होता तो म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा. एकनाथ शिंदे साहेबांनी परवा दिवशी बोलत असताना अतिशय महत्त्वाचे वक्तव्य केले. त्यामधलंच एक वक्तव्य असं होतं ते थोडंसं मला चांगलं वाटलं. ते वक्तव्य असं होतं की नेहमी बघा, प्रत्येक वेळेस एखादी इलेक्शन असेल, काही असेल, अशा वेळेस एक बातमी जास्त महाराष्ट्रामधील पत्रकार दाखवतात, चॅनल्स दाखवतात, आणि काही सो कॉल्ड जे काही युट्यूबर्स आहेत, चमचे आहेत, तेही दाखवतात. ते पण अतिशय प्रामाणिकपणे चाटुकारीचं काम करतात. एकच बातमी असते, शिंदे नाराज,
शिंदे गावी गेले, शिंदे फुटणार, शिंदे बाहेर पडले, दोघांचं बिनसणं, फडणवीसनं शिवसेना खाल्ली, अमित शहानं शिवसेना खाऊन टाकली. म्हणजे नेमकं शिंदे साहेबांची शिवसेना म्हणजे खरी शिवसेना, जे हिंदुत्वाच्या वाटेवरती आहे, हिंदुत्व आपला कणा मानून पुढे आलेली आहे. आणि त्या शिवसेनेनं एवढी रिस्क घेऊन त्यांनी एका हिंदुत्वाला साथ दिली, त्या शिवसेनेवरती आणि नेहमी आघात हे लोक घालतात. मग काय, नेमकं एखादी दोघं स्टेजवरती गेले त्यावेळेस फोटो काढायचा, तिथं असा अँगल काढायचा त्यातून लोकांमध्ये संशय झाला पाहिजे की दोघांत काहीतरी आलबेल आहे. त्यावरतीच शिंदे साहेब बनले. आता यानंतर मी काम करतो, दररोजचं इंस्टाग्रामला पोस्ट टाकतो, मेसेज टाकतो की आमच्यामध्ये तसलं काही नाही, आमच्यामध्ये आलबेल नाही, आमचं सगळं काही सुरळीत चाललं आहे. आमचं काही दररोजची अपडेट असते ते आम्ही इंस्टाग्रामवरती टाकू. कारण ते बोलण्याचं अर्थ दोन आहेत मित्रांनो. एक, हे टुकार धंदे करतात, या लोकांना हीच भाषा समजते. आणि दुसरं कारण, इंस्टाग्रामला फोटो टाकायचं, पोस्ट टाकायचं महत्त्वाचं कारण असं आहे की या लोकांनी अख्खा कारभारच ऑनलाईन केलेला आहे. अख्खा कारभार फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केला आहे. ऑनलाईन आलं, मंत्रिमंडळ दिसलं, आणि ऑफलाईन गेलं, मंत्रिमंडळ एका सेकंदामध्ये बरखास्त. म्हणजे बघा नेमकं स्तर काय असतो लोकांचा. मग ह्या ऑनलाईन लोकांना भाषा ही ऑनलाईनच कळते. ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना इंस्टाग्रामच्या पोस्टच खऱ्या वाटतील. त्याचा एक मिश्किलपणे त्यांनी उपहास केला आहे शिंदे साहेबांनी. तो त्यांनी मेसेज टाकलेला आहे की आता यानंतर आम्ही इंस्टाग्रामला पोस्ट टाकत जाऊ की आमच्यामध्ये सगळं काही चांगलं चालू आहे. या असं गोष्टी आहेत त्यांच्या. मग नेमकं जे काय हे तानाताण जे आहे, ओढाताण जे चाललंय, जे जळजळ आहे, मळमळ आहे, हे उलटीसाठी नाही, हे खुर्चीसाठी आहे. आपल्याला बघा नॅचरली होते, जळजळ होते, मळमळ होते. आपलं वाटतं आपण काहीतरी बाहेरचं खाल्लं की आपल्याला हजम होत नाही, ते बाहेर पडणार आहे. मग याची जळजळ मळमळ काय की यांना वाटतं की जे खुर्च्या आपल्याला पाहिजेत त्या खुर्च्या तिकडे गेल्यात म्हणून थोडं पोटामध्ये मळमळ होते, मळमळ होते. ते मळमळ जर बाहेरही पडत नाही आणि ते आतही राहत नाही, ते नेमकं पोटामध्ये ढवळत राहते. आणि ढवळल्यामुळं हे काही असं जे चाललेलं आहे ना हे राजकारण, हे असंच चालतं. पण या सगळ्यामधून काका मात्र जरा आता शांत आहेत. काकांनी जरा आता समाधी लावून धरले की काय असा प्रश्न पडतोय. काकाचं कुठेही आता नाव नाही, कुठेही फोटो नाही, कुठेही बयान नाहीत, काहीच नाही. बघू, काही लोक म्हणतात हे तर वादळापूर्वीची शांतता आहे. अरे वादळ कुठलं वादळ, आता वादळ कितीही मोठं असू द्या, शेवटी चक्रीवादळापुढे ती काहीच राहत नाही. आणि चक्रीवादळ म्हणून सध्या देवाभाऊ एकनाथ भाई हे महाराष्ट्रामध्ये घोंगावत आहेत. गावागावामध्ये, खेड्याखेड्यामध्ये, लोकांमध्ये यांचं जे काही आज वातावरण त्यांनी टाईट केलं आहे आणि जे काही त्यांचं सध्या काम आहे, हे कामसुद्धा लोकांनी अगदीच जवळून बघितलेलं आहे. म्हणून लोक यांना पसंत करतात. ती पसंती या लोकांकडे कधीच गेली नाही. मग त्यांना पर्याय काय असतो, पुढे काहीतरी संतुरी ओढवा, काहीतरी नेरेटिव्ह पसरवा, काहीतरी गोष्टी पेरा. तर मग कोणी म्हणतंय की ते सामंत म्हणजे आमचे भास्कर जाधव हे सावंतासारखे नाहीत, ते काही खुर्ची करता जाणार नाहीत, पण स्वतः यांनीच पक्ष सोडला, युती तोडली होती खुर्ची करता, हे सांगायचं हे विसरून जातं. बघा तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच खाली व्यक्त होत चला. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. नमस्कार, रामकृष्ण.